त्याच्या कोणकोणत्या पायऱ्या आहेत याबद्दल आपण सरांकडून जाणून घेऊया। सगळ्यात आधी आपण त्या पायऱ्या जाणून घेऊया की कोणकोणत्या पायऱ्या आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता। सगळ्यात पहिली पायरी म्हणजे प्रथम योग्य तो रिटर्न फॉर्म निवडा। सर ही सिलेक्शन नेमकं कसं करायचं? बरोबर, इन्कम टॅक्स मध्ये जवळपास 7 वेगवेगळे फॉर्म्स आहेत, परंतु पगारदार नोकराला मात्र ITR 1 किंवा 2 हे दोनच लागतात। त्याच्यापैकी ITR 1 हा कोणी भरायचा तर ज्याचं पगाराचं उत्पन्न आहे, ज्याचा हाऊस प्रॉपर्टी एक घर असेल त्याचं आणि त्यातनं जर त्याला उत्पन्न येत असेल तर ते, आणि त्याला इतर इंटरेस्ट जे आपण आता मगाशी बोललो पोस्ट ऑफिस वगैरेवर इंटरेस्ट, हे तीनच जर उत्पन्नाची साधनं असतील तर त्याने ITR 1 सिलेक्ट करावा। जर त्याला एखाद्याला ॲग्रिकल्चर उत्पन्न असेल म्हणजे शेतीपासून उत्पन्न असेल आणि ते 5,000च्या वर असेल तर तो मात्र हे फॉर्म सिलेक्ट करू शकत नाही। पण हे तिन्हामधलं किंवा तिन्ही उत्पन्न असलेल्या कुठल्याही पगारदार व्यक्तीने हा ITR 1 हा फॉर्म सिलेक्ट करावा। परंतु बऱ्याच जणांची स्वतःची शेअर्सची काही गुंतवणूक असते, शेअर्समधनं काही त्यांना मिळत असतं, काही भांडवली नफा ज्याला कॅपिटल गेन म्हणतात तसा झालेला असतो। अशा पद्धतीने जर नफा झाला असेल तर त्या व्यक्तीने ITR 2 हा सिलेक्ट करावा। हे 2 फॉर्म पगारदार व्यक्तींकरता आहेत, त्याशी व्यतिरिक्त ITR 3, 4, 5, 6, 7 आहेत। परंतु आपण आता जो विचार करतो तो एस्पेशली पगारदार व्यक्तींच्या दृष्टीने करतो। या दोनापैकी त्यांनी एक फॉर्म सिलेक्ट करावा। पुढची पायरी नेमकी कोणती आहे ही आपण जाणून घ्या की पुढची पायरी नेमकी कोणती आहे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना। हा फॉर्म ऑनलाईन भरायचा की मॅन्युअली भरायचा आहे हे निश्चित करणं खूप महत्त्वाचं आहे। ऑनलाईनच्या काय काय सुविधा आहेत, तो नेमका कसा भरायचा असतो आणि मॅन्युअली आपण फॉर्म कसा भरू शकतो? बरोबर, पगारदार व्यक्तीला ITR 1 किंवा 2 एकदा सिलेक्ट केला की त्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत। तो म्हणजे तुम्ही ऑनलाईन पण भरू शकता इंटरनेटच्या माध्यमातून, किंवा त्यांनी मॅन्युअली प्रत्यक्ष रिटर्नचा फॉर्म विकत घेऊन तो भरून तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जाऊन देऊ शकतात। त्याच्यापैकी मॅन्युअल भरणं हा आपण इतके वर्ष हे करत आलोय, मात्र ऑनलाईन पद्धती अत्यंत सोपी आणि सुविधाजनक आहे, अत्यंत सुटसुटीत आहे। त्यामुळे जर आपण फायलिंग करणार असू तर आपल्याला इंटरनेटची सुविधा हवी आणि त्या माध्यमातून आपण इन्कम टॅक्सच्या incometax.india.gov.in या संकेतस्थळावर किंवा वेब पेजवर जाऊन आपण इन्कम टॅक्सचा जो आपण निवडलेला फॉर्म आहे तो आपण डाउनलोड करायचा असतो आणि त्यासाठी एक लागणारं सॉफ्टवेअर आहे ते पण आपण डाउनलोड करायचं असतं। हे सगळं फ्री आहे, याच्यासाठी कुठला पैसा लागत नाही। अशा पद्धतीने फायलिंग करणाऱ्या काही प्रायव्हेट संस्था आहेत ज्यांच्या थ्रू पण आपण हे करू शकतो, अर्थात ते त्याचे चार्ज घेतील, पण सरकारने ज्यांना फायलिंग करायचं त्यांच्याकरता फ्री सुविधा ठेवलेली आहे संकेतस्थळावर। एकदा सॉफ्टवेअर डाउनलोड केलं आणि फॉर्म सिलेक्ट केला की त्या फॉर्ममध्ये आपण आपल्या उत्पन्नाची, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे फॉर्म 16वरनं सगळी माहिती आपण भरायची। ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याकडे आपलं रिटर्न तयार होतो। तर हे सगळ्यात पहिली ही जी आपण पायरी बघतोय, दुसरी तिसरी पायरी की फायलिंग करणार असेल तर संकेतस्थळावर जाणं आवश्यक आहे। चौथी पायरी नेमकी कोणती आहे यामध्ये आपण बघूयात। चौथी पायरी असं सांगते की तुमच्याकडे असणाऱ्या फॉर्म नंबर 16 मधून माहिती घेऊन योग्यता रकान्यामध्ये भरणं गरजेचं आहे, योग्यता चौकटीमध्ये भरणं गरजेचं आहे। बरोबर, कारण फायलिंग मध्ये आपल्या समोर स्क्रीनवर हा जो फॉर्म असतो तो येतो, जो स्क्रीनवर येतो, त्याच्यामध्ये आपल्याला ही माहिती भरणं आवश्यक असतं। उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅन नंबर, एम्प्लॉयरचा टॅन नंबर, एम्प्लॉयरची माहिती। फॉर्म 16तला जवळपास प्रत्येक जी फिगर आहे ती आपल्याला फॉर्म मधल्या योग्य रकानात भरणं आवश्यक आहे। मी उदाहरण देतो, आपल्याला एक ITR 1 म्हणून जो सहज जो आता आपण मगाशी म्हटला त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे फॉर्म 16 मध्ये माहिती दिलेली आहे जवळपास त्याचप्रमाणे माहिती विचारलेली आहे। म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम, ज्याच्यात सॅलरीचा भाग किती आहे, टॅक्स किती कापलाय, त्या टॅक्स कापणाऱ्याचं एम्प्लॉयरचं नाव, त्याचा टॅन नंबर, त्याने किती टॅक्स कापलाय, ही सगळी माहिती जी फॉर्म 16 मध्ये आहे तशीच स्वरूपाची माहिती त्या ITR 1 मध्ये आपल्याला स्क्रीनवर भरायची, कम्प्युटरमध्ये भरायची असते। त्यामुळे हे चौथ्या पायरीमध्ये जवळपास प्रत्येक गोष्टीचा फॉर्म नंबर 16 मधल्या उपयोग करून आपण तो ITR पूर्ण करू शकतो। हा चौथी आपण पायरी बघतो। नक्कीच फॉर्म नंबर 16 आपण पाहतो आणि त्यामध्ये जो टॅन नंबर दाखवला तो माझ्या मते अतिशय महत्त्वाचा आहे। त्याजवळ 5वी पायरी नेमकी कोणती आहे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना यावर आपण एक नजर दाखवूया की 5वी पायरी नेमकी काय सांगते। 5वी पायरी आहे की डिजिटल सिग्नेचर असल्यास त्याचा वापर करा, अन्यथा फॉर्मची छापील पोचपावती मिळवा। आता नेमकं काय डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय, कारण आपण ऑनलाईन सिग्नेचर तर करू शकत नाही आपली। मी डिजिटल सिग्नेचरच्या या 5व्या पायरीत आपण एकच गोष्ट सांगू इच्छितो की या 5व्या पायरीत असं आहे की एकदा फॉर्म पूर्ण भरला की त्याचं आपल्याला एक एक्सटेंडेबल मार्कअप लँग्वेज म्हणून XML म्हणून फाईल असते, जशी आपण एक्सेल वापरतो तशी त्याच्यामध्ये ते सॉफ्टवेअर रूपांतर करतो। म्हणजे आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नची एक फाईल बनते, जी फाईल आपल्याला डाउनलोड करायची असते, अपलोड करायची असते। ही फाईल अपलोड करताना डिजिटल सिग्नेचर हा इथे प्रश्न येतो की आता तू म्हणाल्याप्रमाणे फॉर्मवर सही तर करू शकत नाही, अशा वेळी डिजिटल सिग्नेचर उपलब्ध असतात। या डिजिटल सिग्नेचर एका टोकनच्या स्वरूपात किंवा एखाद्या PFX फाईलच्या स्वरूपात आपण
मिळवू शकतो. डिजिटल सिग्नेचर करणारे कसे फ्रँचायझी सरकारने नेमलेले आहेत. अर्थात या फ्रँचायझीचा स्वतःचा चार्ज आहे. 450, 750, 1000 असे वेगवेगळे त्यांचे चार्जेस आहेत. त्यामुळे प्रत्येकाला हे डिजिटल सिग्नेचर मिळवता येतील की आता खर्च करायला लागेल अशी शक्य नाही. आणि म्हणून सरकारने दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत की ज्यांच्याकडे डिजिटल सिग्नेचर आहे किंवा ज्यांनी डिजिटल सिग्नेचर घेतलेले आहेत अशांनी या डिजिटल सिग्नेचर कॉम्प्युटरच्या USB पोर्टला लावून ते डॉक्युमेंट त्या डिजिटली साइंड होतं. म्हणजे ऍक्च्युअल सिग्नेचर जात नाही, पण तो जो डिजिटल सिग्नेचर मधली माहिती त्या विशिष्ट त्या रकान्यामध्ये जाऊन पडते आणि आपल्याला तसा एक फ्लॅश येतो की युअर रिटर्न इज डिजिटली साइंड. आणि त्यामुळे आपल्याला वेगळी सिग्नेचर करायची गरज राहत नाही. जर डिजिटल सिग्नेचर नसेल तर मात्र रिटर्न अपलोड करायचा, म्हणजे तो संकेतस्थळावर आपल्याला जे समोर सांगण्यात येईल त्याप्रमाणे आपण करा. अतिशय सोपी प्रोसेस आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक एक्नॉलेजमेंट मिळते. ती एक्नॉलेजमेंट स्वतः मॅन्युअली सही करायची असते. ती आपण पुढच्या पायरीमध्ये पाहू. पण डिजिटल सिग्नेचर ही कंपल्सरी नाही, ऑप्शनल आहे. जर एखाद्याला तशीच हाऊस असेल तर तो डिजिटल सिग्नेचर घेऊ शकतो. ती डिजिटल सिग्नेचर केल्यावर त्याला पुन्हा सही करायची गरज राहत नाही. आपण पुढची पण पायरी पाहू पाहिजे. पुढची पायरी नेमकी आपल्याला काय सांगते त्यावर आपण एक नजर टाकूयात की इन्कम टॅक्स रिटर्न भरताना 6वी पायरी का आणि कशी महत्वाची. पोचपावतीच्या प्रतिवरती स्वाक्षरी करून ती CPCच्या पत्त्यावरती बंगलोरला साध्या पोस्टानेही आपल्याला पाठवता येते. सर, याबद्दल काय सांगाल? जेव्हा आपण आपलं रिटर्न अपलोड करतो तेव्हा तिथे एक मेसेज येतो की युअर रिटर्न हॅज बीन सक्सेसफुली अपलोडेड. हा मेसेज आला म्हणजे आपण समजायचं की आपल्याला आपलं रिटर्न ऍक्सेप्ट झालं किंवा ते संकेतस्थळावर पोहोचलं. त्यानंतर त्याच तिथे आपल्याला एक पोचपावती फ्लॅश होते की आपण बघू शकतो ती पोचपावतीला ITR-V म्हणतात. हा तेव्हाच लागतो जेव्हा आपल्याकडे डिजिटल सिग्नेचर नसते. हा ITR-V म्हणजे एक प्रकारची एक्नॉलेजमेंट असते. आपण जे काही रिटर्न मध्ये भरलंय त्याचीच पोचपावती आपल्याला असते. आपलं नाव तिथे असतं, आपला पॅन नंबर असतो, आपण जी माहिती दिली त्याची थोडक्यात त्याच्यात उल्लेख असतो आणि खाली सहीसाठी जागा असते. आपण या पोचपावतीचं प्रिंट काढायचं असो. शक्यतो आम्ही 2 प्रिंट काढायला सांगतो. एक प्रिंट आपल्याकडे ठेवायचा असतो. एका प्रिंटवर सही करून ती बेंगलोरच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर याची साध्या पोस्टाने आपल्याला पाठवायची असते. ती तिथे जेव्हा पोचते तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला इंटरनेट माध्यमातून रिटर्न भरताना आपल्याला आपला ईमेल ID देणं आवश्यक असतं. तर त्या ईमेल IDवर आपल्याला रिसीट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपल्याला त्याची रिसीट मिळते. म्हणजे ही जी पोचपावती असते ती तात्पुरती असते. ती पोचपावती केवळ तुम्ही रिटर्न आता सबमिट झालाय आणि तुम्हाला त्याच्यावर सिग्नेचर कुठे करायची याच्यापुरती ती मर्यादित असते. परंतु आपण ही सिग्नेचर केलेली पोचपावती आपण जेव्हा बेंगलोरला पाठवतो तेव्हा त्याची नोंद तिथे घेतली जाते आणि आपल्याला रिसीट किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पावती मिळते, जी आपण म्हणू शकतो की माझा रिटर्न तिथे ऍक्सेप्ट झाला, तिथे मिळाला. आणि ही पावती आपण बँकेला देऊ शकतो. जिथे जिथे इन्कम टॅक्स रिटर्न मागतात तेव्हा ही पावती आपण दाखवू शकतो. अशा रीतीने 6व्या पायरीमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जेव्हा आपण रिटर्न सबमिट करतो तेव्हा ही पावती मिळेपर्यंत आपला रिटर्न झाला असं होत नाही. त्यामुळे तेही फार महत्वाचं आहे. आपल्याला 120 दिवस दिलेले असतात, म्हणजे जवळपास 4 महिने दिलेले असतात, जोपर्यंत आपण ही स्वाक्षरी करून बँगलोरला साध्या पोस्टाने पाठवू शकतो. पण 4 महिन्याच्या आत जर आपण हे विसरलो तर मात्र आपला रिटर्न जो ओरिजिनली भरलेला आहे तो भरलाच गेला नाही असं धरलं जाईल आणि पुन्हा रिटर्न भरायला लागेल. तुम्ही मगाशी उल्लेख केला की गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी. तशा काही प्रायव्हेट सुद्धा आहेत ज्यासाठी यू हॅव टू पे, तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तर आता या 2 वेबसाईट्स बद्दल काय सांगाल? त्या कोणकोणत्या आहेत आणि ह्याचे फायदे तोटे नेमके कसे आहेत? प्रोसिजर कुठे फास्ट होऊ शकते? नाही, वेबसाईट तशा बऱ्याच आहेत. म्हणजे आपण प्रायव्हेट वेबसाईट जवळपास प्रत्येक मोठ्या कंपन्यांनी आपापल्या वेबसाईट केलेल्या आहेत. त्याची प्रोसिजर काही वेगळी आहे का गव्हर्नमेंटपेक्षा? नाही, गव्हर्नमेंट जशी गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला हे जे सॉफ्टवेअर फुकट जे मिळतं ते त्यावेळेला जर प्रायव्हेटमध्ये गेलो तर ते त्यांच्याकडनं आपल्याला विकत घ्यायला. अच्छा. मग ते विकत घेतल्यावर पहिले त्याचा भरणा करायचा आणि मग आपल्याला ते आयदर ईमेलने पाठवतात किंवा येऊन आपल्या प्रत्यक्ष आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये ते सेव्ह करतात. प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात फरक एवढाच आहे की प्रायव्हेटमध्ये बऱ्याच वेळेला इन्कम टॅक्स आपण जो ITR भरतो, जो आता म्हटला त्याच्याविषयी तो तशा पद्धतीने न भरता केवळ ते आपल्याला माहिती विचारत जातात. म्हणजे ज्याला आपण युजर फ्रेंडली म्हणतो अशा पद्धतीने ते प्रायव्हेट सॉफ्टवेअर असतं. म्हणजे आपल्याला कळतही नाही कधी कधी की आपण हा ITR भरतोय. आपल्याला ते आपलं नाव विचारतात, पॅन नंबर विचारतात, सॅलरीचे डिटेल विचारतात, इनडायरेक्टली मदत करून तो कन्व्हर्ट करतात ITR मध्ये आणि ती XML फाईलही ते कन्व्हर्ट करून पुढे अपलोडिंग पण ते करतात. म्हणजे अक्षरशः सर्व जे टप्पे आहेत आपण ज्या पायऱ्या पाहिल्या त्या इलेक्ट्रॉनिकली आपल्याला करायला आपल्याला समोर ते सॉफ्टवेअर मदत करतं. आणि ते जर वापरलं तर खरंच वेळ आपला अजूनही वाचतो. परंतु सामान्य पगारदार नोकरांना त्याची गरज नाही, कारण त्याला प्रत्येकाला चार्ज असतो. 2-3 हजार रुपये त्याची किंमत असते. असं सॉफ्टवेअर वापरायची गरज नाही, कारण सरकारने जे सॉफ्टवेअर दिले तेही तितकंच सक्षम आहे आणि इन्कम टॅक्सचा जो सर्व्हर आहे तोही फार सक्षम आहे आणि फार युजर फ्रेंडली आहे. ते मला वाटत नाही की एखाद्या पगारदार नोकरांनी अशा रीतीने ते सॉफ्टवेअर वापरावं, त्याची गरज नाही.
मॅन्युअली आपण इन्कम टॅक्स रिटर्न कसा फाईल करू शकतो आणि त्याला जोडून अजून एक प्रश्न विचारते की आता दोनही पर्याय उपलब्ध आहेत, ऑनलाईन सुद्धा मॅन्युअल सुद्धा, तर या दोघांमधले फायदे तोटे कसे सांगाल? पहिलं म्हणजे मॅन्युअली कसं करायचं, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे योग्य तो फॉर्म निवडला की तो फॉर्म आपल्याला डिपार्टमेंटमधून आपल्याला मिळू शकतो मोफत, किंवा प्रायव्हेट स्टेशनरीच्या दुकानांमध्ये काही दुकानांमध्ये फॉर्म अवेलेबल असतो. यावर्षीचे जे फॉर्म आहेत त्यात ITR 1 हा थोडा किचकट आहे. तो अशा करता की पूर्वी आम्ही ITR 1 किंवा कुठलाही फॉर्म हा कोणाकडनं तरी मागून त्याची झेरॉक्स पण काढत होतो आणि मॅन्युअली जाऊन देत होतो. पण तो यावर्षीचा जो ITR आहे तो थोडा किचकट अशा करता की तो रंगीत केलेला आहे, बार कोडेड आहे, त्यामुळे तो आपल्याला डिपार्टमेंटमधनंच घ्यायला लागेल किंवा कुठल्या तरी स्टेशनरीच्या दुकानातून घ्यायला लागेल. तो बाकी भरणं आपण आता पाहिलं तसाच भरायचा, त्याच्यावर सही करायची आणि डिपार्टमेंटमध्ये जाऊन किंवा आपल्या वतीने कोणी दुसऱ्याने जाऊन तो फॉर्म सबमिट करायचा. त्यामुळे मॅन्युअल सबमिशन हे त्याच्यात काही फारसा बदल झाला नाही, फक्त त्या फॉर्मचा रंग बदललाय. मात्र तू जर विचारशील की दोन्हीमध्ये फायदे तोटे काय, तर इलेक्ट्रॉनिक्सचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही कधीही हा फॉर्म सबमिट करू शकता. 24 तास ते साईट ओपन असते, तुम्ही कुठूनही करू शकता. तुम्हाला बाहेर पडायची कुठे गरज नाही, किती पाऊस असेल तरी तुम्ही करू शकता. फक्त त्याच्याकरता वीज आणि इंटरनेट कनेक्शन अवेलेबल आहे हवं. आणि दुसरं म्हणजे लांबलचक लाईन लावायची गरज नाही. आपल्या घरून आपल्या ऑफिसमधनं ज्याला लॅपटॉप आहे त्या लॅपटॉपवरनं अक्षरशः सहलीला गेला असताना समजा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. त्यामुळे हा फार मोठा ऍडव्हान्टेज आहे. सगळ्यात अजून एक मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे इलेक्ट्रॉनिकली रिटर्न फाईल जर केला तर परतावा म्हणजे रिफंड जो मिळतो तो त्याचं प्रोसेसिंग फार वेगात होतं. गेल्या वर्षी 91 लाख साधारण रिटर्न इलेक्ट्रॉनिकली फाईल केले. त्याच्यापैकी 61 लाख रिटर्न हे प्रोसेस झाले पण, आणि जवळपास 28,000 कोटीचा रिफंड हा लोकांना कुठलाही इन्व्हलप न देता ते घरी इन्व्हलप आलं. म्हणजे रिफंड मला मिळत नाही अशी लोकांची तक्रार असते, त्याच्याकरता पाकिट द्यायला लागतं. पण गेल्या वर्षी उलटं झालं, पाकिट न देता पाकिट घरी आलं आणि अनेक लोकांनी तसं आश्चर्य व्यक्त केलं की हे भारतात काय घडतंय. तर ही केवळ किमया हा इंटरनेट ई फायलिंगची किमया आहे, जे मॅन्युअल फायलिंगमध्ये तितकं वेगात होईल. म्हणजे ऑनलाईनची प्रोसेस ही अधिक जलद आहे भरण्यासाठी सुद्धा आणि परतावा मिळवण्यासाठी सुद्धा.